2026 मध्ये युट्यूब काही लोकांना सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की युट्यूबला आपला पहिला व्हिडिओ नंतर एडिटिंग कशी करायची युट्यूब मध्ये. तर एडिटिंगला आपण तुम्ही 2026 मध्ये युट्यूब तुम्हाला चालू करायचे, पण बरेच लोकांना हा प्रश्न असतो की युट्यूब चालू करायचे पण माझ्याकडे चांगला कॅमेरा नाही किंवा मला कोण बघणार, मी घरीच असते किंवा मला मी रोज डेली डेली काय कंटेंट टाकणार यूट्यूबमध्ये आणि मला रोज रोज काय बघणार किंवा माझ्याकडे कॉन्फिडन्स नाही आहे तेवढा. तर तुम्ही हे सगळे प्रश्न प्रत्येकालाच पडतात, मलाही तोच पडायचा, पण मी आता जे माझं डेली रुटीन आहे तेच यूट्यूबवर शेअर करते आणि हेच प्रश्न तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मी झिरोपासून आतापर्यंत कसं माझा यूट्यूबचा प्रवास सुरू केला हेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरेल. तुम्ही एक यूट्यूबर नक्कीच बनाल. हाऊसवाईफ असेल किंवा जॉब करणारे असेल, काही स्टुडंट असतील, त्यांनाही यूट्यूब सुरू करायचं असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी मोहिनी. तर आजच्या तुम्ही थंबनेल बघून आज व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तर मी काय सांगणार आहे. 0 सबस्क्रायबर पासून तुम्ही युट्यूब चॅनल कसं चालू करू शकता. तर मी एक हाऊसवाईफ आहे आणि माझं एक बेबी पण आहे. मी घर वगैरे सांभाळून दिवसभराची घराची जबाबदारी सांभाळून युट्यूब चॅनल 2026 मध्ये चालू केलेला आहे. तर तुम्हालाही काय टिप्स मी देणार आहे, काय करायचं नाही आणि काय नाही करायचं, ह्या चुका कशा टाळायच्या युट्यूब तुम्हालाही चालू करायचं असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर बऱ्याच लोकांना पडलेला पहिला प्रश्न असतो की युट्यूबवर पहिला व्हिडिओ काय टाकायचा. तर पहिला व्हिडिओ तुम्ही तुमची ओळख, तुम्ही युट्यूबवर काय बनवणार आहेत, काय सिंगिंगचं करतात, काय डान्सिंगचे करतात किंवा काय तुमच्यामध्ये जे क्रिएटिव्ह आहेत, काय आर्ट क्राफ्ट, हे आजकाल भरपूर युट्यूब चॅनल आहेत आणि काही लोक व्लॉगिंग पण करतात. मला दुसरं काय एवढा इंटरेस्ट नाही म्हणून मी सध्या व्लॉगिंग म्हणजे मला ती डेली लाईफमध्ये मला ते जमतं किंवा जे मला आवड आहे मी व्लॉगिंग शूट करू शकते किंवा मी हे शेअर करू शकते. जे माझं डेली लाईफ मी आणि माझी बेबी आम्ही दोघीचे व्हिडिओ मी शूट करते आणि तेच माझं व्लॉगिंगचं चॅनेल आहे. आणि तुम्हालाही जर व्लॉगिंग खूपच आवडत असेल किंवा अजून तुमची काय क्रिएटिव्हिटी असेल तर तुम्ही तेही तुमचा चॅनल नाव काय तुम्हाला द्यायचंय त्यानुसार तुम्ही तुमच्या चॅनलला नाव देऊन तुम्ही तुमचं 2026 मध्ये युट्यूब नक्कीच चालू करू शकता. आणि हे कुणीही करू शकतं. तर काहींना वाटतं की युट्यूब चालू करायचं म्हटल्यावर चांगला सेटअप पाहिजे किंवा आपलं बॅकग्राऊंड कसं आहे, काय कसं आहे. तर प्रत्येकाचं घर हे छानच असतं, प्रत्येक आपल्या घरात एकदम व्यवस्थितच ठेवतो. काय प्रत्येकालाच फॅन्सी घर किंवा फॅन्सी बॅकग्राऊंडच असावं असं काही नाही. प्रत्येक माणूस त्यातून जातो. आपण डेली लाईफ जगतोय, आपल्याला रिअल जगायचे किंवा आपल्याला जे जे आपण नाही ते कशाला दाखवायचं. तुम्ही जे आहात तेच दाखवा. तुम्ही जसे राहता, जसे खाता, जसे काय करता तुम्ही ते रिअल दाखवा. आजकाल लोकांना सगळं रिअलच आवडतं, पण त्याला काय महागा सेटअप घ्यायची गरज नाही किंवा स्टार्टिंगला तुम्हाला काहीही इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही. फक्त 3 गोष्टी लागतात तुम्हाला युट्यूब चालू करायला. एक म्हणजे तुमच्याकडे वेळ आणि स्मार्टफोन, तर आजकाल सगळ्यांकडेच आहे स्मार्टफोन, आणि तुम्हाला त्यात मध्ये दुसरं काही इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाहीये. आणि एक छोटासा तुम्ही ट्रायपॉड तर इन्व्हेस्ट करू शकता. 240 रुपयामध्ये आजकाल ट्रायपॉड पण खूप छान भेटतात. आणि जर तुम्हाला असे तुम्ही व्लॉगिंग चालू करू शकता. मी स्टार्टिंगला व्लॉगिंग असे कॅमेरा मोबाईल ठेवूनच करायचे आणि त्याला तुम्ही आयफोनच घ्यायचा आहे असंही काही नाहीये. तुम्ही साध्या अँड्रॉइड फोन मधून सुद्धा व्लॉगिंग चालू करू शकता. असं काही नाही त्याला की महागा सेटअपच पाहिजे म्हणून. आणि नंतर एडिटिंग कशी करायची युट्यूबमध्ये. तर एडिटिंगला आपण तुम्ही लॅपटॉप असावा अशीच काही गरज नाही किंवा मोबाईल्समध्ये पण आजकाल भरपूर ॲप्स आहेत. तुम्ही इनशॉटमध्ये एडिट करू शकता किंवा कॅपकटमध्ये पण एडिट करू शकता. मी इनशॉटमध्ये एडिट करते, कॅपकटमध्ये बी एडिट करते. हे सगळे ॲप्स आपल्याला मोबाईलमध्ये फ्रीमध्ये भेटतात. आणि थोडासा आवाज की आपलं कसं, मी माईक सध्या वापरते, मी फक्त माईकमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट केली, सध्या माईक घेतलाय मी. तुम्हाला माईक नसेल तरी तुमच्या मोबाईलच्या जो आपला रेकॉर्डर असतो त्याच्यामध्ये तुमचा आवाज एकदम तुम्ही छान असा क्लिअर शूट केला तरी तोही आवाज एकदम छान बसून जातो. कारण स्टार्टिंगला मी पण तशीच करायचे, अगोदर तसेच व्हिडिओ टाकायचे. मग नंतर मला हळूहळू कॉन्फिडन्स आल्या, वाटलं एक माईक घ्यावा. मग मला इंस्टाग्रामसाठी पण माईक लागतो, कोलॅबरेशनचे ह्याचे व्हिडिओ असतात, म्हणून मी हा माईक घेतला होता. मी माझं चॅनल चालू केलं तेव्हा माझ्या अकाउंटवर हार्डली 1 ते 2 सबस्क्रायबर होते. आणि मी मागच्या महिन्यापासून चांगलं म्हणजे ऑब्झर्व केलं किंवा मी कन्सिस्टन्सी मी डेली त्याच्यावर माझं मिनी व्लॉग किंवा काय मला मोठे व्हिडिओ काढायचे असेल ते टाकते. पण मी डेली टाकते, कन्सिस्टन्सी ठेवते. सगळ्यात मोठा गेम म्हटलं तर कन्सिस्टन्सीचाच आहे. तुम्ही जेवढं रेग्युलर युट्यूबला अपडेट राहता तेवढं ते तुम्हाला अल्गोरिदम पर्यंत पोहोचण्यास मदत करते. त्यामुळे युट्यूबमध्ये एवढा म्हणजे तुम्हाला करायचं असेल तर एकदम कसं प्रोफेशनली करायचं. म्हणजे
म्हणजे कसं आज केलं किंवा महिन्याने व्हिडिओ टाकला आणि तुम्ही परत म्हणणार की माझ्या चॅनलला व्ह्यूज येत नाहीत, हे नाही तर मग त्याला कन्सिस्टन्सी पाहिजे. कारण युट्यूबच्या अल्गोरिदमला ते सिग्नल गेला पाहिजे का हा क्रिएटर रोज काही ना काही या चॅनलवर अपलोड करतोय, मग आपले व्हिडिओ लोकांपर्यंत ते आपले जे सबस्क्राईब नाही त्या लोकांपर्यंत सुद्धा आपले व्हिडिओ ते पोहोचवतो. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची युट्यूबवर तुम्ही कन्सिस्टन्सी आणि मेहनत शेवटी सगळ्यांनाच करायची. शेवटी मेहनतीचं फळ तर भेटतंच आणि मेहनत केल्याशिवाय आजकाल काहीच भेटत नाही. त्याच्यामुळे मेहनत करणं हे खूप गरजेचं आहे आणि आपण जे तुम्ही आवडते तेच आवड निवडा, अशी जबरदस्ती नाही. आणि मग ती जबरदस्ती टिकत पण नाही की मला हे येतच नाही, मी 4 दिवस करते, ते माणसं परत मग सोडून देतात. तुम्हाला ज्याच्यात आवड आहे त्याच्यात तुम्ही नक्कीच सुरुवात करू शकता. स्टार्टिंगला व्ह्यूज खूप कमी येतात. स्टार्टिंगला माझे तर पहिले मी टाकलेल्या व्हिडिओला हार्डली 4 ते 5 व्ह्यूज यायच्या. वाटायचं बंद करू का काय, म्हणजे बनवायला पण एक काय म्हणतात ना, व्ह्यूज आल्यावर माणसाला बनवायला पण स्फूर्ती येते किंवा आपल्याला पण ते हे लागतं की माझ्या चॅनलला चांगल्या व्ह्यूज येतात, मग मी ते करू शकते. किंवा मग मी स्टार्टिंगला 0 व्ह्यूज यायच्या, नंतर मग 500, 1000 अशा व्ह्यूज यायला एक दिवस अचानकच माझा जे व्हिडिओ आहे तो मिलियन मध्ये गेला आणि त्याच्याहून मला सबस्क्राईब भेटलं. शॉर्ट मधून सबस्क्रायबर भेटतात पण वॉच टाइम भेटत नाही. वॉच टाइम हे लॉंग व्हिडिओ मधूनच करावा लागतो. शॉर्ट मधून सबस्क्राईब जरी आले तरी लॉंग व्हिडिओ तुम्हाला बनवावंच लागतील. आणि जर शॉर्ट मध्ये तुमचे चांगले शॉर्ट चालले तर 90 दिवसात 10 मिलियन व्ह्यूज झाल्या पाहिजे. मलाही तेच वाटायचं अगोदर, पण नाही. नंतर मग आपण पण अभ्यास करायला सुरुवात करतो. नंतर युट्यूबचा बी कसं आहे काय हे आपण पण शिकतो आणि मीही अजून शिकते. मी काही त्यात प्रो क्रिएटर नाहीये. मी जे माझा अनुभव आला ह्या 1-2 महिन्यात तेच मी तुमच्याशी म्हटलं शेअर करावा. आणि 2026 मध्ये आता प्रत्येकालाच म्हणजे आता सगळे बरेच लोक क्रिएटर आहेत आणि प्रत्येकाला काय ना काय करायची इच्छा असते किंवा म्हटलं मी माझा अनुभव तुमच्याशी शेअर करते. आणि यूट्यूबमध्ये पैसे भेटतात का, तर त्याला क्रायटेरिया आहे 1000 सबस्क्राईब आणि 4000 वॉच टाइम, म्हणजे तासाचा वॉच टाइम कंप्लीट करायचा असतो. आणि ते 1 वर्षासाठी आपल्याला त्याची ही असते, म्हणजे 1 वर्षासाठी ते करायचं असतं. तर काही सबस्क्राईब कंप्लीट होतात पण वॉच टाइमला कंप्लीट लॉंग व्हिडिओचा वॉच टाइम ते लोक काउंट करतात. आणि शॉर्ट व्हिडिओज आपले व्हायरल जरी झाले तरी पण नाही, शॉर्ट व्हिडिओजला 1000 सबस्क्राईब आणि 10 मिलियन व्ह्यूज असे लागतात युट्यूबला मॉनिटायझेशन होण्यासाठी. आणि जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि तुम्हाला काही हेल्पफुल वाटत असेल तर नक्कीच करा. आणि परफेक्ट वेळ हा कधीच येत नाही, आजपासूनच सुरू करा. आपण विचार करतो की आज करू उद्या करू, परफेक्ट वेळ असा कधीच येत नाही. किंवा मला पण वाटायचं मी आता पुढच्या वर्षी करेन किंवा 2 महिन्यांनी करेन, महिन्याने करेन. मी पण बरेच दिवस असेच केलं पण मला एकही दिवस असा परफेक्ट आला नाही किंवा मी असं काही बनवेन लगेच असं काहीच झालं नाही. तर तुम्ही हे आजच सुरुवात करा, सगळेजण सोबत जाऊ. तुम्ही मला तुमच्या कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय अडचण येत असेल तर तेही सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि